गुड मॉर्निंग, सुप्रभात. आम्ही आता आहोत भीमाशंकर मध्ये आणि आता दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी. सो आम्ही निघालो आहे रिटर्न. वेलकम टू दी ब्लॉग. सर्वांचं स्वागत आहे. मस्त सकाळी सकाळी दर्शन झालं आरतीच्या टाईममध्ये. सो आता आम्ही चाललो रिटर्न. मस्त एकदम वेदर आहे. पाऊस पडतोय तेव्हा जरा जरा वाट लागते. सगळं चिखल चिखल झाला आहे गाडीवरती. पण काय आता फिरायला आलं आहे तर काय बोलू नाही शकत ना. रात्री आम्ही इथे पोहोचलो 5-6 वाजता. रूम ते केली, राहिलो तिकडेच. सकाळी सकाळी उठून दर्शन केलं. आणि हा बाय द वे ब्लॉगचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 पहिला येईल, त्याच्यामध्ये आम्ही दर्शन केलेलं लेण्याद्री आणि ओझरचा गणपती, जो आहे अष्टविनायकमधले 2 गणपती. आता आम्ही निघालो आहे घरी जायला. ब्रेकफास्ट तर आम्ही इथे नाही केला आहे, पुढे जाऊन कुठे करूया. कारण ते ब्रेकफास्टसाठी आता सध्या ते काय ओपन नव्हतं झालं आमचं. म्हणजे ओपन होत होतं, टाईम लागला सुद्धा. हा फक्त हा सकाळ सकाळ जर असं चांगलं आहे, त्यानंतर सगळं तर इथून रिटर्न घरी जायला मला दाखवत आहेत 6 तास. म्हणजे ऑलमोस्ट 7 तास पकडून चाला. ब्रेक वेक ते सगळं काउंट करून 7 तास तर होतातच. काय स्पीड ब्रेकर आहेत. आपले टोटल किलोमीटर झाले 285 किलोमीटर कालपासून आत्तापर्यंतचे. आता इथून पुढे जे आहेत 212 किलोमीटर. म्हणजे ऑलमोस्ट 500 सव्वा 500 किलोमीटर, काहीतरी 550 जाईल गाडी आजच्या एंडिंगपर्यंत. आपल्याला ॲव्हरेज माहिती पडेल. त्याचं तर भाई किती पेट्रोल लीक झालं ते पण सकाळी मी बघितलं. चालू केल्यानंतर तो उभा होता मस्तपैकी चालू करून. मी तरी साईडला होतो तर अरे बॅटरी शाईन होतो. मी साईडला उभा होतो तर मी बघतो भाई एवढं पेट्रोल काय. मग नंतर मी त्याला बंद करायला लावली गाडी. आणि बरोबर सकाळ सकाळच्या टायमाला सुद्धा, आता गाडी जरा गरम झाली, पुढे गेल्यानंतर नाही होणार आहे. सकाळ सकाळच्या टायमाला सुद्धा. आणि गॅरेजवाल्याला समजतच नाही. माझं पण खूप वेळ झालेलं. मी जाऊन किती वेळा गॅरेजवाल्याला दाखवलं. त्याने तो पेट्रोलचा पाईप टाईट केला, सगळं केलं. मध्ये त्याचं म्हणणं किंवा पेट्रोलचा पाईप चेंज करून टाक. नाही मला असं फोटो काढले तुम्हाला. आता इन्स्टावरती टाकले. इंस्टाचं इथे असं हे येईल, तिथे फॉलो करा आणि तिकडे जाऊन फोटोला लाईक करा, कमेंट करा. शेअर करायचं असेल कोणाला तर करू शकता. काय चला, झालं का? चलो.
पोलीस. हे अशा कच्च्या रोडवरती बाईक चालवायला ना काल, त्याच्यामुळे सगळं टायरमध्ये आहे का. चलो तो घ्यायला ते दोघं पण सकाळी सकाळी बाई क्रिकेट खेळतात. काय मस्त रस्ता आहे पण तिकडे बघा काय व्ह्यू आहे, पहाड पहाड. हा रस्ता पहिले यायला पाहिजे. ठीक है, हर रास्ते सेम नहीं होते, लाइफ में भी उतार चढ़ाव ज़रूरी है. जीवनात वर खालीपणा नसेल तर कसं मजा येईल. तिकडे बघा काय मस्त पहा आहेत. हो भाई, सिमेंट रोड इथे. काय लडाख हे महाराष्ट्रात असल्या प्लेसेस आहे की त्या मनाली आणि लडाखला फिक्का मारेल. लोकेशन बघा, रस्ते बघा. सगळं फिका आहे आपल्या महाराष्ट्रासमोर. असं वाटतं तेव्हा गाडी सोडून मध्ये खराब मध्ये चांगला, मध्ये खराब मध्ये चांगला. हे गाव असं डोंगरावरती बसलेलं आहे. आईच्या गावात काय हे रस्ता आहे हा. अरे गुगल मॅप पागल झालाय काय, कुठून घेऊन चाललाय तो आम्हाला. शुभ फानेल तर कारवाले तिथे लागतील. शुभम कुठं राहिला. नाही थोडंसं हलकं पाण्यामध्ये नाही. वाटर क्रॉसिंग. लडाख अल्ट्रा प्रो मैक्स. है बघा.
मुंबईच्या ट्रॅफिकपेक्षा हे बघणं काय, हे बघणं खूप बरं वाटतं आहे की नाही. 305 किलोमीटर झालेले आहेत आणि आपल्याला अजून जायचं 193 किलोमीटर्स. म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर अजून. सर्व गावांची हालत अशीच आहे. हो 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 हो, का मस्त दिसतोय गाव आता. का खतरनाक वाटतं त्यांची शेती बघा ना कशी, अशी म्हणजे टप्प्या वाईज अशी खाली 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 आणि खाली सीधा हे, आणि तिथे वॉटरफॉल. हा जो नवीन कांतारा मूवी आहे ना त्याच्यासारखंच असं जरा गाव वाटतंय हे. त्याची शूटिंगच अशी वाटतं इथं झाली आहे. आणि मग आतमध्ये हे दरी आहे, समोरून पाणी चालत आहे. तुझं नवीनवाला कांतारा मूवी बघितला? हा बघितला. त्याच्यासारखं गाव नाही वाटत हे. आणि तिथे बघ ना मध्ये वॉटरफॉल आहे. ते बघ ते ना, ते बघ तिथे तिथे वॉटरफॉल आहे. हा आणि ते गाव पण बघ ना, ते त्या जशी जे मूवीची शूट होती ना, हा ते जे जंगलामध्ये त्यांचं गाव होतं ना तसं वाटतं. ते शेती वेती किती मस्त आहे ना, आणि मध्ये अशी दरड होती, एकदम खतरनाक वाटतंय. बिचारा, चल जाऊ दे. हा बटरवाला हे आमच्या इथे पण यायचं पहिला, म्हणजे आता पण येत असेल काय माहिती. सकाळी सकाळी बटर खारी, बिस्किट टिस्किट, नानकटाई. माझं आलेत ते दुसरे आले होते. त्या डोंगर बघा किती मस्त, असे असे असे, आणि त्याच्यावरती त्या तिसऱ्या डोंगरवरती मंदिर बनलेलं आहे. आणि इकडे गाव आहे कोणतं तरी. वरती बघायला किती मस्त वाटतं. नॉइस व्ह्यू. आणि ते डोंगरावरती असे 2 मंदिर आहेत की असे जॉईंट मंदिर आहेत, असं 2 कळस दिसत आहेत मंदिराचे अलग अलग. तुम्हाला दिसणार नाही ते, असं झूम करायला लागेल. झूम झूम. दिसते आता, मला दिसते, मला दिसते. डोंगर बघा ना, 1 2 3 4, म्हणजे जो तो वाला आहे तो छोटा आहे पण हाय. डोळे भरून हे करणारा व्ह्यू आहे हा. अय बाई, अय बाई थांब.
आलं त्या रोडने गेलं तर बरं होतं. कंटिन्युअसली रोडवरती हे झाड आहेत, कंटिन्युअसली येल्लो 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 येल्लो. अजून 156 किलोमीटर्स. असं वाटतं हा रोड खतमच नाही होता. आणि हा रोड असा आहे की मध्ये चांगला, मध्येच खड्डे, मध्ये चांगला म्हणजे जसं तुम्ही पळवायला लागणार, चौथ्या गिअरवरती आले की लगेच खड्डे, परत सेकंड गिअरवरती जाणं. हालत खराब झाली असंच हे करत करत. तर मध्ये जरा तिथे काकडी आणि पेरू विकत होते, तिथं थांबलेलो थोड्या वेळ, थोडं बसलो, बॅक स्ट्रेट केली, जरा बरं वाटतं. धामणेमध्ये आलो आम्ही, धामणे. शुभम तर बोलतो भाई कोणत्या रस्त्याने घेऊन चाललंय, कालचा रस्ता होता तो बरा होता याच्यापेक्षा पण. स्वतः जरा रिलॅक्स पाय वर करत बसलो थोड्या वेळासाठी, तर खतरनाक बॅग दुखतो. आता तर यार थोडासा रिलॅक्स झालेलो आहे, नाही रिलॅक्स होऊन देणार आहे रोडच. हे तळेगावच्या सगळ्या फॅक्टरी आहेत. तळेगावच आहे ना हे काहीतरी, तळेगावच. का असं हँडल करतो मला समजत नाही. आता आमचा नाश्ता झालाय, 11 वाजायला आलेत. जस्ट आमचा नाश्ता झाला, आनंद फूड हाऊस. मस्त मसाला डोसा, मसाला डोसा, सँडविच, नॉर्मल डोसा, सगळं. आता परत आमच्या रोडवरती आम्ही, आणि आता ऊन पण वाढलं. आम्ही आहेत आता कामशेतमध्ये. नाश्ता करून मस्त चांगला रोड भेटलाय, तर रपटवतो 80-90 80-90. इतक्या वेळ ते सारखे खड्ड्यामध्ये चालून थकलेलो आम्ही, सो आता जरा चांगलं वाटतंय. स्वागत आहे लोणावळ्यामध्ये. ट्रॅफिक बघून माहिती पडतं लगेच लोणावळा भाई. ट्रॅफिक बघितल्यानंतर लगेच समजतं भाई लोणावळा. आणि आता आम्ही चाललोय रिटर्न घरी. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. लोणावळा लेक.
अजून ही 97 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि आम्ही पोचलो आहे ठाण्यामध्ये. इथून घरी जायला बस 5 मिनटं. आम्ही आता पोचलेलो आहे घरी. पोचलो घरी. ब्लॉग इथे आहे. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून काय. बाय बाय.